माधवी, आपल्याला माहीतच आहे की हे जे वर्ष आहे ते संघाचं शताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्त अनेक कार्यक्रम जे ते होत आहेत। मात्र दुसरीकडे काँग्रेसचं असं म्हणणं आहे की हे जे शताब्दी वर्ष होत आहे यामध्ये संघावर आजही जर पाहिलं तर मनुस्मृती आणि बंच ऑफ थॉट्सचाच पगडा आहे आणि संघाने यानिमित्त बंच ऑफ थॉट्स आणि मनुस्मृती सोडून भारतीय संविधानाचा अंगीकार करावा, ते स्वीकार करावं या मागणीसाठी ते जे स्मृती स्थळ आहे तिथे रवाना होत आहे आणि मोहन भागवत जे आहे सरसंघचालक त्यांना ते जे भारतीय संविधान आहे ते भेट देणार आहे आणि त्यामुळे हे जे कार्यकर्ते आहेत ते घेऊन निघाले आहेत। महात्मा गांधी जी के मारने हत्या के पीछे इन लोगों का हाथ था। देश में जहर डालने का काम इन्होंने किया। तो हम चाहते हैं कि आज 100 साल हो गए हैं, अब इस संविधान को अपना लो, देश को एक रखने के लिए काम कर लो। अब ये आरएसएस के ऊपर है, वो देश के संविधान को अपनाते हैं कि नहीं अपनाते, या हमें बीच में ही पुलिस के जरिए किसी और के जरिए हमें रोक देंगे। जिंदाबाद जिंदाबाद। तर मोहन भागवतांना संविधानाची प्रतही दिली जाणार आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, त्यांनी रेशीमबाग परिसरामध्ये त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। बने हो गए हैं और 100 साल इन्होंने देश के संविधान के खिलाफ काम किया है, देश में जहर घोलने का काम किया है, देश को तोड़ने का काम किया है। महात्मा गांधी जी की हत्या के पीछे इन लोगों का हाथ था। तो आज हम इनको कहना चाहते हैं, आज तो संविधान को मान लो, अपना शुद्धिकरण कर लो, देश को जो एक रखता तर या कार्यकर्त्यांना सक्करदरा चौकातच थांबवण्यासाठी पोलिसांनी तयारी पण केलेली आहे। या आंदोलनाकडे आपलं लक्ष असणारच आहे।